केली. तुकोबरायच्या त्या शिळेच्या असतात त्या ठिकाणी पाया पडतात. एक दिवशी तुकोबराय गेले आणि शिळेवर रोज भजन करत होते. शिळेवर भजन करत असल्यामुळं रोजची ठरलेली जागा होती तुकोबरायांची. त्या शिळेवरती कोणीतरी सोन्याच्या मोहरा ठेवलेल्या होत्या. एके दिवशी तुकोबराय गेले, निघले, पाहतात तर त्या ठिकाणी सोन्याच्या मोहरा आहे. तुकोबराय दुसरी असणाऱ्या ठिकाणं शिळा शोधू लागले भजन करण्यासाठी. तेव्हा शिळेला वाचा फुटली महाराज, दगडाच्या शिळेला वाचा फुटली. महाराज माझ्यावर का आज तुम्ही भजन करणार नाही आणि माझ्यावर भजन न केल्यानंतर माझा असणाऱ्या ठिकाणी दुर्भाग्य आहे की आज तुम्ही माझ्यावर भजन करणार नाही. शिळेला वाचा फुटली महाराज आणि शिळा तिथून गडगड करीत इंद्रायणीमध्ये गेली. इंद्रायणीतून स्नान करून आली आणि स्नान करून परत असणाऱ्या आपल्या जागेवर आल्यानंतर परत तुकोबरायांनी भजन केलं. दगडाला सुद्धा वाचा फुटले महाराज. संतांच्या संगतीमध्ये गेलं तर तुमचा आमचा उद्धार होणार नाही का? हा, म्हणून संगती खूप. आणि ते तुकोबराय म्हणतात की वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. हा, सुख या संत समागमे नित्य दुनावे तुझी या नावे दहन होती सकळ कर्मे सर्व काळ प्रेमी दुर्लत सो. हा, सुख या संतांच्या संग. देवानं सुद्धा वैष्णवाच्या घरचा नको वैकुंठीचा वास आहे तया सुखानाश अद्भुत हा रस कथा काळी नामाचा या वैष्णवाची घरी प्रेम सुख इच्छा. हा, त्या वैष्णवाच्या घरी असणाऱ्या ठिकाणी देवाला सुद्धा आनंद वाटावा म्हणून वैष्णवाची संगती. आणि वैष्णवाच्या संगतीने होतं काय महाराज? संतांची संगती. संतांच्या संगतीमध्ये गेले तुम्ही म्हणाल संत ओळखायचे कसे? संत खूप झाले. महाराज म्हणतात दगड उचलला की महाराज, दगड उचलला की महाराज. महाराज भरपूर आहेत पण साधू कमी आहेत. महाराज कीर्तनकार किती भेटतील तुम्हाला पण साधू त्या ठिकाणी सापडणं खूप अशक्य गोष्ट आहे. आणि साधू ओळखणं त्याच्यापेक्षा अवघड आहे महाराज. साधू कळणं खूप अवघड आहे. वाचस्पतीचे नि पाडे सर्वज्ञता तरी जोडे परी महिमे बेने दडे वेडीने माझी चातुर्य लपवी महत्व हरवी पिशे पण मिरवी आवडून किंवा जगा माझी. पिशा माणसासारखं वेड्या माणसासारखं राहतात साधू. बीड मध्ये घडलेला किस्सा आहे बरं का. आपले विठ्ठला आपल्या नगद नारायण महाराजांचे जन्म सुरळेगावचे रंगनाथ महाराज इथे कीर्तनाला आले. तिथं सुरळेगाव जवळ कीर्तनाला आले महाराज. त्यांचा आपला वेश साधा सुद्धा वेश. त्यांना धरलं पोलिसांनी. कुठं? आपल्या चौकामध्ये, महाराजांच्या चौकामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये धरलं. आणि धरल्याच्यानंतर ते सांगतात कीर्तनाला जायचं. पोलीस त्या ठिकाणी जाच करू लागली त्यांना. म्हणजे तुमच्याकडे गांजा काढा, तुमच्याकडे गांजा काढा, तुम्ही गांजा वाढतात, तुम्ही असे आहात, तुम्ही तसे आहात. मी सांगितलं मी महाराज आहे, मला कीर्तनाला जायचं. त्यांनी पत्रिका दाखवली. त्यांना विश्वास आहे ना की हे रंगनाथ महाराज आहे. ते महाराज चतुर खूप. त्यांनी कीर्तनात तिथं आल्यावर सांगितलं होतं. त्यांनी काय केलं, त्या महाराज पोलिसाचा दिल्ला असतो ना त्याच्यावर नाव नंबर घेतला. नाव त्याचा नंबर घेतला तिथला डायरेक्ट SP साहेबाला फोन केला. पुढे बाजूला जाऊन SP चीच गाडी तिथं आली. आणि नंतर कळलं की खरंच हे महाराज आहे. कशासाठी सांगतो? महाराज हे वेशावर असणाऱ्या ठिकाणी किंवा त्यांच्या शरीराच्या राहणीमानावर संत नसतात. ओळखूच नाही आले. नंतर पाया पडू लागला. SPने सांगितलं तुला सस्पेंडच करतो आता. अरे जे साधू संत का या धर्माचा प्रसार या सर्व समाजाला बोध करण्याचं काम करतात त्यांना तुम्ही अडवता. जे चोर आहेत त्यांना सोडून देता. नंतर पाया पडू लागला. आणि त्यांनी सांगितलं महाराज जाऊ द्या, त्याच्यातून चुकलं. हे साधू जरदय असते महाराज. त्यांनी केला अपकार. परंतु रंगनाथ महाराजांनी त्या SP साहेबाला सांगितलं त्यांना सोडून द्या. सोडून दिलं. त्याला साधू म्हणतात. जे अपकार करतात त्याच्यावर सुद्धा उपकार करतात त्याला साधू म्हणतात. विठाला विठाला. आलं खावं मधात आणि साधू खावे गोधात. विठाला विठाला. महाराज कोणत्या बोधावर आरूढ झालेला आहे हे पाहावा. नंतर त्याचं शिष्यत्व पत्करावं. परंतु आता कोणी कुणाकुणाही माळ घालायला, कोणाचा बिल्ला कोणाच्या खिशाला आहे. ही गोष्टी अवघड झालेल्या आहेत. परंतु साधू हा कसा आहे, त्याचा बोध काय आहे हे अगोदर ओळखलं पाहिजे. नंतर आपला गुरु केला पाहिजे. तसे साधू साधू त्यांनाच म्हणतात जे का रंगले गांगले.